तमिळनाडूत दिटवा चक्रीवादळाची चाहूल लागली आहे। यामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी राज्य सरकारने युद्धपातळीवर उपाययोजना केल्या। शनिवारी सायंकाळी शहर आणि त्याच्या शेजारील भागात मुसळधार पाऊस पडलाय। सर्वत्र हाय अलर्ट जारी करण्यात आला। तमिळनाडूमध्ये 50हून अधिक उड्डाणंही रद्द करण्यात आली आहेत। तर राज्यात 6000हून अधिक मदत केंद्र उभारण्यात आली आहेत। राज्यातील या संवेदनशील जिल्ह्यांमध्ये 14 राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या तुकड्या आधीच तैनात करण्यात आल्यात। पुदुचेरी आणि चेन्नईसाठी अतिरिक्त तुकड्याही नियुक्त केल्या गेल्या आहेत। दिटवा चक्रीवादळामुळे श्रीलंकेत आलेल्या भीषण पूरस्थितीमध्ये मदत करण्यासाठी ऑपरेशन सागर बंधू अंतर्गत भारतीय हवाई दलाचे एक विमान श्रीलंकेमध्ये पोहोचले। या विमानात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे 80 जवान, ज्यामध्ये 4 महिलांचा आणि 4 स्निफर डॉगचा समावेश आहे। आपत्कालीन मदत साहित्य आणि बचाव उपकरणंही आहेत। श्रीलंकेच्या हवाई दलानं पोस्ट करत या आगमनाची माहिती दिली आहे। या पथकामध्ये इन्फिल्ट्रेबल बोटी यासह कटिंग टूल्स, दळणवळण प्रणाली आणि वैद्यकीय उपकरणं यांसारख्या विशेष HADR उपकरणांचाही समावेश आहे। यासह INS विक्रांत आणि INS उदयगिरी या नौकांचा युद्धनौकांनी सुद्धा शुक्रवारी मदतीचा पहिला टप्पा श्रीलंकेमध्ये पोहोचवला आहे। बंगालच्या उपसागरात आलेल्या दिटवा चक्रीवादळाच्या प्रभावामुळे आंध्र प्रदेशात मुसळधार पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे प्रसिद्ध तिरुमला मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचलंय। सततच्या पावसानं मंदिराच्या मुख्य परिसरात आणि आजूबाजूच्या मार्गावर पाणी जमा झालंय। त्यामुळे तिरुमला इथं दर्शनासाठी आलेल्या भाविकांना काही प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागतोय। तिरुमला तिरुपती देवस्थानम प्रशासनानं पाण्याचा निचरा करण्यासाठी तातडीने उपाययोजना सुरू केल्या। तसंच पावसामुळे कुठलीही मोठी हानी होऊ नये यासाठी आवश्यक ती खबरदारीही घेतली जाते। बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेल्या दिटवा चक्रीवादळामुळे पुदुचेरीसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। जिल्हा प्रशासनानं नागरिकांना आवश्यक नसल्यास घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलंय। तसंच सर्व विभागांना सज्ज राहण्याचे निर्देश दिलेत। मत्स्य व्यवसाय विभागानं मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा आणि समुद्रात गेलेल्यांनी तातडीने किनाऱ्यावरती परतण्याचा इशारा दिलाय। प्रशासनाच्या खबरदारीच्या उपाययोजनेअंतर्गत शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। तर शहरामध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण असून मुसळधार पाऊसही सुरू आहे। परिस्थिती हाताळण्यासाठी अरक्कोणमधून 60 सदस्यांचं NDRFचं पथक पुदुचेरीमध्ये दाखल झालंय। भारत आणि युनायटेड किंगडम यांच्यातील संयुक्त लष्करी सराव अजेय वॉरियरनं संरक्षण सहकार्यात नवीन उंची गाठली आहे। राजस्थानच्या वाळवंटी प्रदेशात हा महत्त्वपूर्ण सराव आयोजित केला होता। भारतीय हवाई दल आणि भूदलानं युकेच्या सैन्यासोबत विंग्स आणि वॉरियरचा समन्वय साधत दिवसा तसंच रात्री विशेष एलिबॉर्न ऑपरेशन्स यशस्वीपणे पार पाडलं। या संयुक्त अभियानात दोन्ही देशांच्या जवानांनी विशेष प्रशिक्षण, रणनीती आणि समन्वयाचं उत्कृष्ट प्रदर्शन केलं, ज्यामुळे दोन्ही सैन्यांची एकत्रित काम करण्याची क्षमता लक्षणीयरित्या वाढली आहे। या सरावानं सीमेपलीकडील शक्ती आणि एकसंधताही दर्शवली। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रायपूर इथं सुरू असलेल्या पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षक परिषदेच्या पहिल्या दिवसाच्या सत्राबद्दल माहिती दिली आहे। या परिषदेच्या पहिल्या दिवशी भारताच्या सुरक्षा व्यवस्थेच्या विविध पैलूंवर व्यापक विचारमंथन झालं। या क्षेत्रात अवलंबलेल्या उत्तम कार्यप्रणाली आणि नवीनता यांची देवाणघेवाण करण्यासाठी एक उत्कृष्ट व्यासपीठ आहे, असं मोदींनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं। या परिषदेत एकत्र आलेल्या देशातील सर्वोच्च पोलीस अधिकाऱ्यांनी विविध विषयांवर चर्चा केली। दृष्टिहीन महिला क्रिकेट संघानं राष्ट्रपती मुर्मू यांची भेट घेतली। त्यांच्या यशानं इतरांना प्रेरणा मिळेल असं मत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी यावेळी व्यक्त केलं। पहिला दृष्टिहीन महिला T20 विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघानं काल राष्ट्रपती भवनामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली। यावेळी संघानं राष्ट्रपतींना खेळाडूंच्या स्वाक्षरी असलेली क्रिकेट बॅट सुद्धा भेट दिली। राष्ट्रपतींनी संघाकडून भेट दिलेल्या क्रिकेट बॉलवरती आपली स्वाक्षरी केली आहे। मुर्मू यांनी T20 विश्वचषक जिंकल्याबद्दल संपूर्ण संघाचं अभिनंदनही केलं। कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री DK शिवकुमार यांनी कावेरीमधील सरकारी निवासस्थानी ब्रेकफास्ट मीटिंग केली। इडली, वडा, सांबार, उपीट, शिरा आणि कॉफी घेत असताना दोघांनी हायकमांडच्या सूचनेनुसार चर्चाही केली आहे। हायकमांडचा निर्णय आम्ही दोघं मान्य करतो। माझ्यात आणि शिवकुमार यांच्यात कोणतेही मतभेद नाहीत। 2028 ची निवडणूक आमच्यासाठी महत्त्वाची आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिली आहे। तर जनतेला दिलेली सगळी आश्वासनं पूर्ण केली आहेत। आता 2028 साठी पक्ष मजबूत करू। उद्यापासून कोणताही गोंधळ राहणार नाही, अशी प्रतिक्रिया शिवकुमार यांनी दिली आहे। दिल्ली बॉम्बस्फोटाच्या दहशतवादी मॉड्यूलमध्ये सामील असलेल्या लेडी दहशतवादी डॉक्टर शाहीन सईदच्या फरीदाबाद येथील अल फलाह युनिव्हर्सिटीच्या फ्लॅटमधून
एनआयएला 18 लाख रोख रकमेसह सोन्याची बिस्किटं आणि काही दागिने मिळालेत. कपाटातून अरब देशांची इतर चलनंही मिळाली आहेत. एनआयए कडून ही सगळी मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. तर गुरुवारी रात्री तपास यंत्रणा शाहीनला घेऊन अल फलाह युनिव्हर्सिटीमध्ये पोहोचली होती. टीमनं इथं तिच्या सर्व हालचालींचीही चौकशी केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी भारताचा स्वभाव भांडणाचा नाही तर बंधुत्वाचा असल्याचं विधान केलंय. तसंच भारताची राष्ट्रवादाची संकल्पना पाश्चात्य देशांच्या नेशनहूडपेक्षा वेगळी आहे. आमच्यात राष्ट्राबद्दल कोणताही मतभेद नाही असं त्यांनी नागपूरमधील नॅशनल बुक फेस्टिव्हलमध्ये विधान केलंय. तसंच भारतात धर्म, भाषा, परंपरा वेगवेगळ्या असल्या तरी सगळी लोक एकत्र आहेत. खरं राष्ट्रत्व अभिमानामध्ये नाही तर लोकांमध्ये खोल नात्यांमधून निर्माण होतो असंही ते म्हणालेत. एआय आणि जागतिकीकरणासारख्या आव्हानांचा सामना करताना भारत आपला आत्मसन्मान राखेल आणि मानवतेच्या फायद्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करेल असंही भागवत म्हणाले. कोलकाता इथं एका कार्यक्रमात बोलताना परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी जागतिक व्यापारातील भारताच्या धोरणांवर भाष्य केले. ते म्हणालेत, या अनिश्चित जगात आपल्या राष्ट्रीय गरजा पूर्ण करण्यासाठी पुरवठा स्रोतांचे सतत विकेंद्रीकरण करणं अधिक महत्त्वाचं आहे. याच विचारातून आपण नवीन व्यापार व्यवस्था तयार करण्याचा आणि कनेक्टिव्हिटीचे नवीन उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करत आहोत असंही त्यांनी म्हटलंय. जसं आपण जागतिक आर्थिक श्रेणीमध्ये वरचढ आहोत तसंच हे संबंध ठेवण्याचं महत्त्व जगाला पटत आहे असा विश्वासही जयशंकर यांनी व्यक्त केला आहे. 3 दिवसीय गोरखपूर ट्रेड शो मध्ये बोलताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्याच्या पायाभूत सुविधांच्या विकासावर प्रकाश टाकला. देशातील 55% एक्सप्रेसवे उत्तर प्रदेशात आहेत. तसंच देशातील सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आणि सर्वाधिक मेट्रो शहरं आपल्या राज्यात आहेत असं ते यावेळी म्हणाले. तर विमान वाहतूक क्षेत्रातील प्रगतीवर जोर देताना देशातील सर्वाधिक विमानतळं उत्तर प्रदेशात आहेत. सध्या 16 विमानतळं कार्यरत असून त्यापैकी 4 आंतरराष्ट्रीय विमानतळं आहेत असंही योगी आदित्यनाथ म्हणाले. दिल्लीमधील संसद मार्ग आंदोलन प्रकरणी अटक केलेल्या आरोपींना काल पटियाला हाऊस कोर्टात हजर करण्यात आलं. न्यायालयानं या आरोपींची 7 दिवसांची पोलीस कोठडीची दिल्ली पोलिसांनी मागणी फेटाळून लावली आहे. न्यायालयानं आरोपींना सोमवारपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचा निर्णय दिलाय. आरोपींच्या जामीन अर्जावर सुद्धा सोमवारी सुनावणी होणार आहे. विशेष म्हणजे न्यायालयानं परवा याच प्रकरणातील 9 आरोपींना जामीन मंजूर केला होता. सोमवारी या प्रकरणी न्यायालय नेमका काय निकाल देते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं. मध्य प्रदेशच्या भोपाळमध्ये आयएएस अधिकारी संतोष वर्मा यांनी ब्राह्मण समाजाच्या मुलींबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. त्यामुळे नाराजी व्यक्त करत इंदूरमधील एका वकिलानं जिल्हा न्यायालयामध्ये तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाची सुनावणी 4 डिसेंबरला होणार आहे. या वक्तव्यामुळे दुखावलेले इंदूरचे अधिवक्ता शैलेंद्र द्विवेदी यांनी जिल्हा न्यायालयामध्ये हा परिवाद दाखल केला. त्यांनी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयामध्ये हा परिवाद दाखल करण्यापूर्वी तुकोगंज पोलीस ठाण्यामध्ये एफआयआर दाखल करण्यासाठी अर्ज दिला होता. सर्वोच्च न्यायालयानं अलीकडे शाळा, रुग्णालय आणि इतर सार्वजनिक संस्थांमधून भटक्या कुत्र्यांना हटवण्याचा जो आदेश दिलाय तसंच भटक्या प्राण्यांसोबत होणाऱ्या गैरवर्तनाच्या विरोधात लखनौमधील प्राणीप्रेमींनी सर्वोच्च न्यायालयामध्ये पत्र लिहिलंय. हरतगंज भागातील जीपीओ लखनौ इथं या प्राणीप्रेमींनी एकत्र येत आपली चिंता व्यक्त करणारं पत्र पोस्टाद्वारे न्यायालयाला पाठवलंय. या पत्रामध्ये त्यांनी भटक्या प्राण्यांना मिळणारी वागणूक आणि त्यांच्या स्थलांतरणामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर आवाज उठवला आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी डेहराडून इथं आयोजित अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या 71व्या राष्ट्रीय अधिवेशनासाठी आपल्या प्रतिनिधी आणि स्वयंसेवकांच्या स्वागत समारंभात हजेरी लावली. यावेळी त्यांनी आलेल्या प्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांवर पुष्पवृष्टी करून त्यांचं जोरदार स्वागत केलं. मुख्यमंत्री धामी यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात विद्यार्थी दशेमध्ये एबीव्हीपी मधूनच केली होती. विद्यार्थी परिषदेमध्ये त्यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवरती कामही केले. या संघटनेसोबत त्यांचं असलेलं जुनं आणि भावनिक नातेसंबंध या स्वागत दरम्यान दिसून आले. नॅशनल हेरॉल्ड प्रकरणामध्ये दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाचा निर्णय तिसऱ्यांदा पुढे ढकलण्यात आला. आरोपपत्रामध्ये प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट अंतर्गत सोनिया गांधी, राहुल गांधी, सॅम पित्रोदा, सुमन दुबे आणि इतर अनेक वरिष्ठ काँग्रेस नेत्यांचीही नावं आहेत. मात्र या प्रकरणातील ईडीच्या आरोपपत्राची दखल घ्यावी की नाही हे कोर्ट ठरवणार आहे. ईडीने या नेत्यांवर असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप केला. आता यावर कोर्ट नेमका काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं असेल.
उत्तराखंडमध्ये पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी मोहिमेला मोठं यश आलंय. दीर्घकाळ फरार असलेल्या सुखविंदर सिंग उर्फ सुखा या कुख्यात तस्कराला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. त्याच्याकडून 120 ग्रॅमहून अधिक स्मॅक, एक बेकायदेशीर पिस्तूल आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या स्मॅकची किंमत ही 36 लाख रुपयांपेक्षा अधिक आहे. रुद्रपूर महामार्गावरील एका राईस मिल समोर पोलिसांना पाहताच सुखानं पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडलं. चंदीगडच्या प्रसिद्ध रोज गार्डन परिसरात एका सार्वजनिक शौचालयात महिलेचा मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली आहे. महिलेचं वय 30 ते 31 वर्ष असल्याची माहिती आहे. सध्या मृतदेहाची ओळख पटवण्याचं आणि मृत्यूचं नेमकं कारण शोधण्याचं काम सुरू आहे. पोलीस आणि फॉरेन्सिक टीमनं घटनास्थळी तपास घेऊन विविध पुरावे गोळा केलेत. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिकचा तपास करतात. मुंबईमध्ये राहणाऱ्या 17 वर्षाच्या काम्या कार्तिकेयन या मुलीनं दक्षिण ध्रुवावर चढण्याच्या मोहिमेला सुरुवात केली आहे. काम्यानं याआधी विविध खंडांमधील 7 शिखरं सर करण्याचं रेकॉर्ड केलेलं आहे. आता ती आणखी एका साहसी मोहिमेवर निघाली आहे. एक्सप्लोरर्स ग्रँड स्लॅम पूर्ण करणारी जगातली ती सर्वात कमी वयाची व्यक्ती बनण्याचं तिचं ध्येय आहे. या रोमांचक मोहिमेमध्ये प्रत्येक खंडातील सर्वात उंच शिखरावर चढाई करणं आणि उत्तर आणि दक्षिण ध्रुवावर स्कीइंग करण्याचा यात समावेश आहे. जम्मू काश्मीरच्या खोऱ्यात तीव्र थंडीची लाट पसरली आहे. श्रीनगरसह अनेक शहरांमध्ये तापमानात प्रचंड घट झाली आहे. नोव्हेंबर महिन्यातच असा थंडीचा उद्रेक झाल्यानं थंडीनं 18 वर्षांचा रेकॉर्ड तोडला. अचानक आलेल्या थंडीमुळे नागरिकांना तडाखाही बसला. श्रीनगरमध्ये रविवारी तापमान हे 3.2 पर्यंत आलेलं आहे. तर जोजिला पासमध्ये तापमानाचा पारा हा 16 पर्यंत खाली घसरला होता. तापमानाचा पारा अचानक घसरल्यानं दैनंदिन जीवनावरती परिणाम झाला. तज्ज्ञांच्या मते 30 नोव्हेंबरपर्यंत हवामान कोरडं राहणार असून डिसेंबरमध्ये वातावरण ढगाळ होण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये तरुणानं हुंडा घेण्यास नकार दिला. अवधेश कुमार राणा या तरुणानं लग्नामध्ये हुंडा म्हणून दिलेले 31 लाख रुपये परत केले. लग्नस्थळी पोहोचल्यावर वधू पक्षाच्या लोकांनी ताटात 31 लाख रुपये आणून दिले होते. मात्र आम्ही ते स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला. फक्त प्रतिकात्मक 1 रुपया घेऊ असं अवधेश यांनी सांगितलंय. तर हुंड्याची ही वाईट प्रथा समाजानं थांबवायला हवी असंही ते म्हणाले. अवधेश यांच्या या निर्णयामुळे दोन्ही कुटुंबांनी आनंद व्यक्त केला असून हुंड्याच्या विरोधात त्यांनी उचललेल्या पावलाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. Thank you.